आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात येते। पोलीस स्थानकातील पोलिसांची गैरवर्तन करणं रोहित पवार यांना भोवलंय। पोलिसांची अरेरावी करतानाचा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला होता। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार यांच्यावरती आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय। आझाद मैदान पोलीस स्थानकातील पोलिसांची गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आमदार रोहित पवार यांचा पोलिसांची गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती। प्रणाली, हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितला, पोलिसांवरती अरेरावी करताना रोहित पवार, त्यानंतर काय कारवाई आता त्यांच्यावर होतीये? मुख्य म्हणजे रोहित पवार यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा अतिशय मोठा असा गुन्हा आहे। म्हणजे ह्याचे जे कलम असतात त्या कलमामुळे मोठ्या स्वरूपाची कारवाई जी आहे ती होत असते। याच्यापूर्वी अशा पद्धतीचे कलम जे आहे ते अनेकांवर लागलेले आहे। संदीप देशपांडे यांच्यावर सुद्धा हा कलम यापूर्वी लागलेला होता। त्यांना तर त्या प्रकरणामध्ये अटक सुद्धा झालेली होती। त्या दृष्टीने जर बघितलं तर हे कलम खूप मोठं आहे। रोहित पवार यांनी आपण बघितलं होतं की आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये तिथे उपस्थित जे पोलीस होते जे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यावर आवाज चढवलेला होता। त्यांना त्यांच्याबरोबर अरेरावीची भाषा केलेली होती। त्यांना धमकावण्याचा किंवा दरडावण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी एक प्रकारे केलेला होता आणि त्या प्रकरणामध्ये आता रोहित पवार यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील कारवाई काय होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु विद्यमान आमदार आहेत, अधिवेशन काळामध्ये ज्या पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार घडून आलेला होता त्या दिवशी रात्री रोहित पवार जे आहे हे तिथे गेलेले होते। दोन कार्यकर्त्यांची मारामारी जी विधान भवनात झाली होती त्यानंतर राष्ट्रवादीचे नितीन देशमुख यांना पोलिसांनी पकडून नेलेलं होतं। तेव्हा सरचिटणीस या नात्यानं रोहित पवार हे त्या ठिकाणी गेले, परंतु तिथे पोलिसांची त्यांची हुज्जत झाली। पोलिसांवर त्यांनी आवाज चढवला। इतकंच नाही तर ते जे काम करत होते त्या कामात अडथळा सुद्धा निर्माण केला आणि म्हणूनच रोहित पवार यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणं या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। बिलकुल, धन्यवाद प्रणाली या माहितीसाठी।